बघा, एका ठराविक रकमेवर सरळ व्याजाचा दर पहिल्या 3 वर्षासाठी 10% आहे, पुढील 5 वर्षासाठी 9% व पुढील शिल्लक कालावधीसाठी 5% आहे. जर 11 वर्षानंतर त्या रकमेवर व्याज 9,000 रुपये मिळत असेल तर मुद्दलाची रक्कम किती, असा प्रश्न. सोडवत असताना काही सूत्र असतात लेकरांनो, काही जादू नाही का वाघ सर लय हुशार आहेत असं काही नाही. तुम्ही सराव करा, हे रस्ते तुम्हाला माहित होतील. प्रश्नामध्ये आणखी दर्शवलेलं वर्णन असं, 11 वर्षानंतर त्या रकमेवर व्याज 9,000 रुपये मिळत असेल तर मुद्दलाची रक्कम किती. असू द्या, एक सूत्र कोणतं सर? मिळणार व्याज याच्या सोबत असतात गुणीला 100 आणि भागीला पहिली मुदत, म्हणजेच मुदत गुणीला दर, ही पहिली मुदत दर, अधिक दुसरी मुदत गुणीला दर, ही दुसरी मुदत दर, अधिक स्वरूपात तिसरी मुदत गुणीला दर, ही तिसरी मुदत दर. हे साधं आणि सोपं सूत्र पाठ करा, तुम्हाला हे उत्तर सहज आहे. गणित काय म्हणते? 11 वर्षानंतर, एकंदरीत हा व्यवहार 11 वर्षाचा. 11 वर्षानंतर जर त्या रकमेवर व्याज 9,000 रुपये मिळत असेल तर मुद्दलाची रक्कम किती सर? म्हणजे इथं व्याज मिळणार किती आहे हो लेकरांनो, गोष्टी लक्षात घ्या. 9,000 रुपये व्याज आहे सर. याला गुणीला सूत्र सांगते त्याप्रमाणे 100 घ्यायची, गोष्टी लक्षात घ्या. बघा आता, पहिली मुदत काय आहे हो सर? पहिल्या 3 वर्षासाठी व्याजदर 10%, म्हणजे इथं मुदत 3, व्याजदर 10, गुणीला स्वरूपात मांडणी, ही पहिली मुदत दर मांडून झाला. अधिक स्वरूपात पुढील 5 वर्षासाठी व्याजदर 9%, म्हणजे पुढील मुदत 5 वर्ष, त्यासाठी व्याजदर 9%, ही झाली दुसरी मुदत दर. आता अधिक स्वरूपात तिसरी मुदत दर मांडत असताना एकंदरीत व्यवहार 11 वर्षाचा. गणित म्हणते की पुढील शिल्लक कालावधीसाठी व्याजदर 5%. पुढील शिल्लक कालावधी किती बाबा? हे 3 वर्ष मुदतीचे, हे 5 वर्ष मुदतीचे. 5 आणि 3 8 वर्ष गेले या एकंदरीत 11 वर्षातून. उरलेला टाइम पिरियड 3 वर्षाचा, म्हणजे पुढील या शिल्लक 3 वर्षासाठी व्याजाचा दर किती आहे हो? पुढील शिल्लक कालावधीसाठी व्याजाचा दर 5% आहे. मग इथं गुणीला स्वरूपात हे 5. अशा पद्धतीची ही मांडणी. हा गुणाकार करा नका करू, इथं असे मांडा. हे 9,000 सोबत गुणीला 100 भागीला 10 30. लक्ष द्या, 10 30 अधिक 9 5 45 अधिक 3 5 15. हे 1 2 काय? ही पहिली मुदत दर, दुसरी मुदत दर आणि ही तिसरी मुदत दर. लेकरांनो, हे 9,000 याच्या सोबत गुणीला 100 भागीला, ही बेरीज करा. 45 आणि 5 50 आणि 10 60 आणि 30 90. याला कसा भाग जाईल? 90 1 90 सर. हे उरले 2 0 1 वर टाकून द्या, म्हणजे 100 ना हा भाग गेला. आता उरलं काय? 100 गुणीला 100, म्हणजे 100 गुणीला 100. हा गुणाकार किती? तर 10,000 रुपये. प्रश्नामध्ये मुद्दलाची रक्कम किती असा जो प्रश्न विचारला, तुमच्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो, मुद्दलाची रक्कम किती हा प्रश्न, त्याचं उत्तर 10,000 रुपये. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, व्याजदर काढणे, मुद्दल काढणे, मुदत काढणे. सरळ व्याज, चक्रवाढ व्याजातील फरक दर्शवला असता मुदत काढणे. ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला